पुण्यामध्ये एका आईनेच आपल्या 6 वर्षाच्या मुलीची प्रियकरासोबत मिळून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेम संबंधांमध्ये अडथळा ठरत असल्यामुळे निष्पाप मुलाचा जीव घेऊन त्यानंतर हृदयविकाराचा झटका आल्याची खोटी कहाणी रचत मृतदेह लपवण्याचा प्रयत्न या निर्दयी आई आणि तिच्या प्रियकराचा पर्दाफाश केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कुरुली गावात उघडकीस आली आहे. आरोपी महिला बसरीन महमूद्दीन शेख हे आरोपीचे रामविनायक काजेवाड सोबत प्रेम संबंध होते. बसरीनचा 6 वर्षाचा मुलगा आवेज मेहबूब शेख हा त्याच्या संबंधांमध्ये अडथळा ठरत होता. याच रागातून 4 एप्रिल 2026च्या सुमारास 11:30 वाजता दोघांनी मिळून आवेजच्या हत्येची योजना आखली. त्यांनी निष्पाप मुलाचे डोके बाथरूममध्ये पाण्याने भरलेल्या बादलीत बुडवले आणि त्यानंतर त्याचे डोके भिंतीवर व जमिनीवर आपटून निर्दयीपणे हत्या केली. हत्या केल्यानंतर गुन्हा लपवण्यासाठी आरोपींनी त्याला नैसर्गिक मृत्यूचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आवेजचा मृतदेह अर्टिगा कारमधून धर्मापुरी बीड येथे नेला. तेथे त्यांनी नातेवाईकांच्या आवेजचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाल्याचे सांगितले. मात्र तक्रारदार इसाक अहमद शेख यांना संशय आल्याने त्यांनी तात्काळ परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात माहिती दिली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला. शवविच्छेदन अहवाल आणि संशयास्पद हालचालीच्या आधारे पोलिसांनी बसरीन शेख हिची कसून चौकशी केली. सुरुवातीला टाळाटाळ करत होती, मात्र पोलिसांनी चौकशी समोर ती कोसळली आणि तिने आपला गुन्हा कबूल केला. या प्रकरणात दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता BNS कलमच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपी आई बसरीन शेख हिला अटक केली असून तिचा प्रियकर राम कजेवाड याचा शोध सुरू आहे.